नाशिकमध्ये कुंभमेळा कामांचा आढावा घेण्यासाठी साधू महंतांनी बैठक बोलावली। दुपारी 12 वाजता नाशिकच्या बडा उदासीन आखाड्यात बैठकीचं आयोजन। अमरावती जिल्ह्यातील 84 गावात पाणीबाणी तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर। 18 टँकर आणि अधिग्रहित केलेल्या 55 विहिरींद्वारे तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा सुरू। परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा। पुण्याच्या इंदापूरमधील निमगाव केतकीतील आठवडे बाजारात पावसानं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण। जालना जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। बीड जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण भागातील वातावरणात अचानक बदल। दुपारनंतर वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस। वर्धा जिल्ह्याला 29 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। खबरदारी घेण्याच्या सूचना। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर। तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षांची स्थापना। नाशिक शहरात उकाडा वाढल्यानं नागरिकांची लाहीलाही। उष्णतेपासून बचावासाठी पोलिसांकडून शहरातील 50 पैकी 30 सिग्नल दुपारच्या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय। दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद राहणार। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी। तेलदरा गावात वृद्ध शेतकऱ्याची उष्माघातानं दुर्दैवी मृत्यू। ज्योतिराम शिंदे असं मृत वृद्ध शेतकऱ्याचं नाव। दहिवडी पोलिसात मृत्यू। नवी मुंबईतील तुर्भेमध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करणारा आरोपी देखील अल्पवयीन। जुन्या वादातून हत्या केल्याची आरोपीची कबुली। आरोपी अटकेत। नाशिकच्या सिन्नरमध्ये तरुणाची टोळक्याकडून घरात घुसून हत्या। घराचे दरवाजे तोडून कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरनं हल्ला। जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। प्रवीण कांडाळकर असं मृत तरुणाचं नाव। पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरण। पुणे पोलिसांनी 3ऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपी बाप्या गोसावीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। लातूर जिल्ह्यातल्या औंढामध्ये 2 गटातील हाणामारीत एका शिक्षकाचा मृत्यू। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। आरोपींना तत्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी। नाशिक मुंबई महामार्गावर दूध घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात। अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। टँकरचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती। बीडच्या परळीत गुंगीचं औषध देऊन गायी चोरण्याचा प्रयत्न। मंत्री पंकजा मुंडेंकडून तत्काळ कारवाई करण्याचे। नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी भेट घेतली। नांदेड ट्रॅक्टर दुर्घटनेत हिंगोलीतील 7 महिला मजुरांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचं वाटप। तुमच्या मनात जो व्यवसाय असेल तो करा, मात्र 2 नंबरवाला नसला पाहिजे, अन्यथा तो टायरमध्ये गेलाच समजा। अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा। पुण्यात पावसाळ्यापूर्वी कामांसाठी 61 रस्त्यांवर परवानगी। काही काळ वाहतूक बंद ठेवण्यास वाहतूक पोलिसांची मान्यता। मनसेकडून पालिका मुख्यालयासमोर प्रतिसभागृहाचं आयोजन। मनसेचे नेते वगळता इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिसभागृहाकडे पाठ। पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना। श्रीकांत कानडे व्यक्तीच्या घरावर गोळीबार। सुदैवानं जीवितहानी नाही। कोंढवा पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यात 1 मे ते 4 मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन। अजित पवारांच्या उपस्थितीत मंगल कलश रथयात्रा पुण्यात दाखल होणार। बिडपीत बांधकाम नकोच। पुनर्विचार अभ्यास गटाला ग्रीन पुणे मुव्हमेंटचा विरोध। परवानगी दिल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा। वाकोला पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाचं आंदोलन। बजरंग दलाकडून पाकिस्तानचा झेंडा रोडवर लावत आंदोलन करण्यात आलं। दरम्यान दुसऱ्या गटानं झेंडा काढण्याचा प्रयत्न केल्यानं बजरंग दल आक्रमक। नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांकडून दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना अटक। चोरट्यांकडून चोरीच्या 13 दुचाकी जप्त। भिवंडी अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश। भिवंडी तालुका संपर्क प्रमुख अरुण पाटील यांच्याकडून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत। नंदुरबारमध्ये शासकीय कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या किमतीत अचानक वाढलेल्या किमतीमुळे विद्यार्थी, शेतकरी यासह सर्वसामान्य नागरिकांना फटका। धुळ्यातील डेडरगाव तलाव ते तिखी रस्त्याची दुरवस्था। बंद करण्यात आलेलं रस्त्याचं काम तत्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी। नंदुरबारमधील बस आगारात महिला प्रवाशांची संख्या वाढली। महिलांची गर्दी वाढल्यानं महामंडळाच्या तिजोरीत चांगली भर होणार। धुळे जिल्ह्यात शाळेला सुट्ट्या लागल्यानं ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये मोठी वाढ। ट्रॅव्हल्स मालकांकडून प्रवाशांची लूट। नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची आवक प्रचंड वाढली, मात्र कांद्याचे दर कमीच असल्यानं शेतकरी संकटात। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे फळबागांचं मोठं नुकसान। तापमान वाढल्यानं टरबूज पीक खराब होण्याची शक्यता। चंद्रपुरात तापमानाचा पारा 46 अंशावर गेल्यानं ताडफळांनी बाजार गजबजला। वाढत्या तापमानामुळे शरीर थंड ठेवणारी फळं सेवन करण्याकडे नागरिकांचा कल। पुण्याच्या भोरमधील केळवडे गावात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत। राज्याच्या विविध भागातून 320 बैलगाड्यांचा सहभाग। केळवडे ग्रामस्थांच्या वतीनं शर्यतीचं आयोजन। नवी मुंबईतील 4 पॉइंट्स डेव्हलपर्सचा 2रा वर्धापन दिन सोहळा संपन्न। कंपनीकडून  सामान्य नागरिकांची स्वतःच जागा घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार। 4 पॉइंट्स डेव्हलपर्सचा 2रा वर्धापन दिन सोहळा संपन्न। कंपनीकडून  सामान्य नागरिकांची स्वतःच जागा घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार। 4 पॉइंट्स डेव्हलपर्सचा 2रा वर्धापन दिन सोहळा संपन्न। कंपनीकडून  सामान्य नागरिकांची स्वतःच जागा घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार।
बीडच्या सौताडा शिवारात चंदनाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई. 8 आरोपी जेरबंद. 56 किलो चंदनासह 4 मोटारसायकल आणि 2 मोबाईल जप्त. चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्याला ठोठावला. 29 लाखांचा दंड. अधिकाऱ्याकडून अवैधरित्या मुरुम उत्खनन. पंचनाम्यात 422 ब्रास मुरुमाचा अवैध साठा आढळला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लग्न मंडप उडाला. हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर गावातील घटना. मंडप उडाल्यानं वधूवर आणि वऱ्हाडी मंडळीची धांदल उडाली. बीडच्या बिंदुसरा डॅममधील पाणी पातळीत प्रचंड घट. बिंदुसरा नदीपात्र कोरडे ठाक पडलं. पाण्याच्या कमतरतेमुळे पाणीबाणीचं संकट. अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी बांगलादेशींनाही परत पाठवणार. अधिकृत व्हिसा आलेल्यांना परत पाठवण्याला प्राधान्य. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. पुढच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह विभागाकडे पाकिस्तानी नागरिकांची माहिती. मंत्री योगेश कदमांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक. जिल्हा रुग्णालयातून डॉक्टरांकडून कराडची तपासणी. रक्तचाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार. संतोष देशमुखांच्या खुन्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. भाजप आमदार सुरेश धसांची मागणी. बीड जेल प्रशासनाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप. आमदार संजय गायकवाडांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम. 50 लाख पकडले तर 50,000 रुपये दाखवतात. गायकवाडांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचे कान टोचले. शिंदेंनी गायकवाडांना समज द्यावी. वारंवार बोलले तर ऍक्शन घेऊ. पोलिसांसंदर्भातील वक्तव्यानंतर फडणवीसांचा इशारा. संजय गायकवाडांच्या वक्तव्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांचा आम्हाला अभिमान. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. सर्व आमदारांची भाषणं ऐकायचो म्हणून मुख्यमंत्री झालो. ठाणे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 2.5 वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार. शब्द पाळणार. चिंता करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन.